आणि गडचिरोलीमधली अत्यंत अभिमानास्पद अशी बातमी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादामुळे पोलिसांनी क्षणोक्षणी धोका पत्करलेला असतो, मात्र गेल्या 4 वर्षांमध्ये एकही जवान शहीद झालेला नाहीये। हा विक्रम गडचिरोली पोलिसांनी केलाय। राज्य पोलीस, SRPF किंवा CRPF या तिन्ही दलातील एकही जवान गडचिरोलीमध्ये शहीद झालेला नाहीये। सलग 4 वर्ष एकही पोलीस शहीद न होणं ही स्थिती 1987च्या नंतर पहिल्यांदाच अशी निर्माण झाली आहे। गेल्या 4 वर्षांमध्ये गडचिरोली पोलिसांनी तब्बल 30,000पेक्षा अधिक ऑपरेशन्स राबवली आहेत केलेली आहेत। यामध्ये 83 पेक्षा अधिक नक्षल्यांचा सुद्धा या पोलिसांनी खात्मा केलाय। 104 नक्षल्यांना कंठस्नान घातलं तर 34 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलंय। या 4 वर्षांमध्ये गडचिरोली पोलिसांनी तब्बल 200 पेक्षा अधिक शौर्य पदकं मिळवलेली आहेत। नक्षलविरोधी मोहिमेमध्ये गेल्या काही वर्षात गडचिरोली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि आता एक वेगळ्या पद्धतीचा आणि सर्वांना सुखावणारा विक्रम सुद्धा गडचिरोली पोलिसांनी केलेला आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल सर आहेत। सर, गेल्या 4 वर्षात एकही पोलीस शहीद झालं अशी स्थिती यापूर्वी कधी आली नव्हती। प्रथमतः असे झालं आहे की 14 ऑगस्ट 2020 नंतर आमचे मागचे 4 वर्षामध्ये, आता 4 वर्ष पूर्ण झालेलं आहे, मागचे 4 वर्षामध्ये एक पण कोणतेही फोर्सचे SRPF असो किंवा CRPF असो किंवा जिल्हा पोलीस असो, 3 फोर्स इथे डिप्लॉईड आहे, कोणतेही फोर्सचे एक पण कॅज्युअल्टी गडचिरोली पोलीसमध्ये नक्षलविरोधी अभियान करताना किंवा नक्षलचे ॲम्बुशमध्ये झालेला नाही आहे। आणि हे अत्यंत आनंददायी गोष्टी आहे आणि आमचे भरपूर मोराल बूस्टिंग गोष्टी आहे। गेल्या या 4 वर्षामध्ये ऑपरेशन्स खूप मोठ्या प्रमाणावर झाले, कारण जर एन्काउंटरची संख्या पाहिली किंवा जे नक्षल आहेत त्यांना न्यूट्रलाइज केल्याचे जे आकडे आपण पाहिले तर खूप मोठी संख्या आहे, त्यामुळे ते पाहता खूप मोठा यश आहे। नक्कीच मागचे 4 वर्षामध्ये अगर 15 ऑगस्ट 2020 पासून 15 ऑगस्ट 2024 पर्यंतचे आम्ही अगर फिगर आजपर्यंतचे फिगर आम्ही घेतले तर त्यामध्ये आम्ही 83 नक्षलना कंठस्नान घालण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालेलं आहे। 34 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेलं आहे आणि 104 माओवाद्यांना आम्ही या कालावधीमध्ये अटक केलेलं आहे। यामध्ये आणखी चांगली बातमी हे आहे की जवळपास 30,000 नक्षलविरोधी अभियान आम्ही या 4 वर्षामध्ये स्मॉल ऑपरेशन्स आणि LRP म्हणून कंबाईंड करून जवळपास 30,000 ऑपरेशन्स आम्ही मागच्या 4 वर्षामध्ये केलं आहे आणि 200पेक्षा जास्त पोलीस मेडल फॉर गॅलंट्री गडचिरोली पोलीसला या मागच्या 4 वर्षामध्ये भेटलेलं आहे। याला मग नियोजन चांगला म्हणता येईल की सरकारकडून जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आणि बॅकअप जो आहे तो चांगला मिळतं आहे, C60च्या जवानांचा शौर्य, पोलिसांचा शौर्य आहे की हा एक कंबाईंड एफर्ट आहे? नक्कीच हे पूर्ण कंबाईंड एफर्ट आहे सरकारचे। जे गडचिरोली पोलीसला आणि महाराष्ट्र पोलीसला गडचिरोली आणि नक्षल एरियामध्ये जे पाठिंबा आहे त्यामध्ये गडचिरोली पोलीसला काही पण कमतरता मागचे 4-5 वर्षामध्ये भासलेला नाही आहे। जे पण आम्ही गडचिरोली पोलीसचे मॉडर्नायझेशनसाठी आम्ही डिमांड केलेलं आहे, MHAने, केंद्रीय गृह मंत्रालयाने आणि गृह विभाग महाराष्ट्र शासनाने आणि आमचे DG ऑफिसने तिन्हीने समोर येऊन यामध्ये आमचे संपूर्ण पुरवठा केलेला आहे। C60चे जवानांसाठी जे आमचे 1.5 पटचे आणि कमांडो अलाउन्सचे जे तरतूद आहे महाराष्ट्र शासनाचे, ते पण त्यांच्यासाठी खूप मोठा मोराल बूस्टर आहे। आणि मागचे 4-5 वर्षामध्ये जे चांगलं नियोजन झालेलं आहे अभियानची आणि मोठे मर्दिनटोला सारखे एन्काउंटर, आणि या 1 महिन्यापूर्वी 17 जुलैला जे एन्काउंटर झाले ज्यामध्ये आम्ही पूर्ण उत्तर गडचिरोलीला नक्षलमुक्त केलेलं आहे, असे एन्काउंटर मिळून ते एक कंबाईंड एफर्ट पूर्ण टीमचे आणि सर्वांचे सपोर्टसोबत आमचे महाराष्ट्र शासन, केंद्रीय गृह मंत्रालय, आमचे DG ऑफिस आणि सर्व वरिष्ठांचे सपोर्ट आणि आमचे जे टीमवर्क आहे त्यामुळे आम्हाला हे सक्सेस प्राप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे। गेल्या 4 वर्षात 30,000 छोटे आणि मोठे ऑपरेशन्स पोलिसांनी या संपूर्ण परिसरात राबवले आणि उत्तर गडचिरोली सशस्त्र नक्षलवादापासून मुक्त केलेलं आहे। दक्षिण गडचिरोली संदर्भात जर एक टार्गेट वेळेचा जर टार्गेट आपण विचार केला तर काही तुम्ही सांगू शकाल की नक्कीच या कालावधीमध्ये महाराष्ट्र पूर्णपणे नक्षलवादापासून मुक्त होईल? सध्या दक्षिण गडचिरोलीमध्ये 56 काडर्स सशस्त्र माओवादी शिल्लक राहिलेला आहे, परंतु त्यांचे मूवमेंटवर आमचे बारकाईने लक्ष आहे, परंतु ते गडचिरोलीचे सीमेचे आत जास्त मूवमेंट करत नाही। मोस्ट ऑफ द काडर्स जे आहे ते अबुजमाडमध्ये सध्या
स्थित आहे आणि त्यांचे काडर्सची आम्ही बारकाईने मुवमेंटचे ॲनालिसिस करत आहे आणि जे बेस्ट ऑपॉर्च्युन मुवमेंट भेटणार आहे तेव्हा आम्ही त्यामध्ये डेडलाईन देणं योग्य होणार नाही, बट जे बेस्ट ऑपॉर्च्युन मुवमेंट होणार आहे त्यामध्ये आम्ही नक्षलविरोधी अभियान ते उत्तर गडचिरोली दक्षिण गडचिरोलीमध्ये पण आम्ही आणखी तीव्र करणार आहे. तर गडचिरोलीमध्ये पोलिसांना पावलोपावली क्षणोक्षणी धोका असतं. कुठेही मूव्हमेंट करायची असेल तर अगदी काळजीपूर्वक मूव्हमेंट करावी लागते. मात्र अशा स्थितीमध्येही गेल्या 4 वर्षात 30,000पेक्षा जास्त छोटे आणि मोठे ऑपरेशन्स नक्षलवादाविरोधात पोलिसांनी राबवले. मात्र सुदैव असा आहे, अभिमानाची एक बाब आहे की एकही पोलीस, मग तो महाराष्ट्र पोलिसाचा जवान असो, SRPFचा जवान असो किंवा CRPFचा जवान हो, तो शहीद झालेला नाही. गेल्या अनेक वर्षात असं कधीही घडलं नव्हतं. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, गडचिरोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.